हॅलो, नमस्कार. ही खुसफुसची शॉर्ट क्लिप आहे. तुम्हाला जर ही क्लिप आवडली आणि तुम्हाला पूर्ण एपिसोड बघायचा असेल, तर तुम्ही अमुक-तमुकच्या YouTube चॅनलवर जाऊन चेक करू शकता. काय आहे एक्झॅक्टली राग ही भावना म्हणजे? कारण म्हणजे एकतर त्याचे वेगवेगळे टप्पे असू शकतात कदाचित. म्हणजे चिड होण्यापासून हिंसा करून तोडफोड करण्यापर्यंत सगळ्या अगदी, रागाची वेगवेगळी रूपं असू शकतात. अगदी. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकेल मे बी ते व्यक्त करण्याची. पण एक्झॅक्टली काय आहे इमोशन? म्हणजे सायकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने, इमोशनल पर्स्पेक्टिव्हने आणि त्याचे फिजिओलॉजिकल पण काय परिणाम होतात शरीरावर? ओके. अ, राग ही अर्थातच एक अ, समहाऊ आपण नकारात्मक भावना म्हणून हं, हं. त्याच्याकडे बघतो. परंतु राग हे इमोशन जेव्हा येतं, तेव्हा त्याचा अर्थ इतकाच, की तुमच्या सभोवतालमध्ये हं. अ, आणि तुमच्यामध्ये जो काही बॅलन्स होता किंवा इक्विलिब्रियम होता, तो काहीतरी कारणाने बिनसलाय. ओके. म्हणजे त्या सभोवतालमध्ये काहीतरी तुमच्या आजूबाजूला काहीतरी बिनसलंय किंवा तुमच्या बरोबर कोणाचं तरी काहीतरी बिनसलंय हं, आणि जी एक हार्मनी होती, जो एक इक्विलिब्रियम होता, तो डिस्टर्ब हं, झालाय. हं, आणि तिथे त्यात सुद्धा तो इक्विलिब्रियम नुसता डिस्टर्ब झालाय असं नाही, तर माझ्या कॅपॅसिटीज आणि रिसोर्सेस म्हणजे माझ्या क्षमता आणि माझ्याकडे असलेल्या उपलब्धी आणि परिस्थितीची गरज ह्याच्यामध्ये हं, तफावत आहे. हं, असं ज्या वेळेला मेंदूचं त्याविषयीचं समीकरण घडतं, तिथून राग ही भावना दॅट देअर इज समथिंग रॉंग इन माय एन्व्हायर्नमेंट हं, आणि त्याचा दुसरा एक परिणाम असा असतो, की आय नीड टू डू समथिंग अबाउट इट. हं, हं, की माझ्या क्षमता आणि उपलब्धी आणि परिस्थितीची गरज याच्यामध्ये अंतर पडलंय. माझ्या क्षमता खूपच कमी आहेत हं, परिस्थितीच्या गरजेपेक्षा. असं ज्या वेळेला मेंदूचं गणित होतं, त्या वेळेला ताण येतो. हं, हां आणि तो ताण आल्याची एक चांगली गोष्ट अशी, की त्यामुळे आपण काहीतरी करायला हं, उद्युक्त हं, होतो. आणि त्याच्यासाठी मेंदूमधली किंवा आपल्या नर्व्हस सिस्टममधली ज्याला सिम्पथॅटिक नर्व्हस सिस्टम असं म्हणतात, ती कामाला लागते. ओके. एक लक्षात घेऊया, की सिम्पथॅटिक नर्व्हस सिस्टमचा सिम्पथी ह्या शब्दाशी काही काही संबंध नाही. संबंध हां. नाहीये. त्याचा अर्थ इतकाच, की अशा प्रकारचे न्यूरॉनचे किंवा नर्व्ह सेल्सचे असा एक ताबडतोबीने हे करणारा गट, हं, जो एक मेसेज शरीराला आणि मेंदूला देतो, की डू समथिंग अबाउट इट. ओके, ओके. म्हणजे त्यातनं ॲक्शन झाली अपेक्षित आहे. पाहिजे. आता ह्याला ते जे अराउझल होतं, हं, हे अनेक ठिकाणी होतं आणि जे लाईफ सेव्हिंग पण आहे. हं, अ, हं, म्हणजे त्या अर्थाने भीती आणि राग हा जो मुद्दा आहे ना, हं. हा दोन्ही अर्थाने लाईफ सेव्हिंग आहे. ओह! बेसिक काही फिजिओलॉजिकल प्रोसेसेस सुद्धा म्हणजे हं, उदाहरणार्थ माझ्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली. हं, हं, की डू समथिंग अबाउट इट. हं. हे आपोआप एक हे होतं तहान आणि लागते मग आपल्याला. तहान हं, लागते हं, आणि मग पाणी मिळवणं आणि पाणी पिणं ह्या दिशेने माझी सगळी अ, हं. वाटचाल सुरू हो. होते आणि त्या पद्धतीने माझ्या मसल्सना कमांड्स मिळत राहतात आणि त्या ॲक्शन्स मी करते. तसंच माझ्या जीवाला जेव्हा धोका असतो, हं, तेव्हाही तो धोका आणि धोक्याचा अर्थच असा, की परिस्थितीची गरज आणि तुझी ताकद ह्याच्यामध्ये तफावत पडली आहे म्हणून तर हं. धोका. हो. आणि मग तो धोका असेल, तर त्याला 2 पद्धतीने हे होतं, की आयदर मी त्या धोक्याला सामोरी जाते आणि तो पळवून लावते हं, किंवा त्या धोक्यापासून पळून जाते. हं, पण त्याचा जो बॉटम लाईन राहते, ती देअर इज समथिंग रॉंग इन द एन्व्हायर्नमेंट अँड आय नीड टू डू समथिंग अबाउट इट. हं, ही हं. बॉटम लाईन भीती आणि राग या दोन्हीच्या बाबत होते आणि ते लाईफ सेव्हिंगच आहेत. ओके. म्हणजे थोडंसं असं होतं ना, की नकारात्मक भावना असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण फक्त त्याचे तोटेच होतात असं हं, गृहीत हं. धरतो. बरोबर. पण खरं तर असं आहे, की प्रत्येक नकारात्मक भावनेमध्ये हे पोटेन्शियल आहे. हं, त्यामुळे त्याविषयी काहीतरी करणं हा भाग आहे. फक्त प्रश्न कुठे येतो ना, की ह्या भावना एल-ओ-सी क्रॉस करतात. हं, राग इथपर्यंत ठीक आहे, परंतु संतापाने बेभान होणं आणि हिंसक होणं, हं, हे एल-ओ-सी क्रॉस करणं आहे. हं, किंवा कन्सर्न हा अप्रोप्रिएट इमोशन आहे. पण त्याची अँक्झायटी झाली, की तुम्ही पॅरलाईज व्हायला लागता. हं.
हं. तिने लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस केला, की तिथून मात्र नुकसान व्हायला सुरुवात होतं आणि मग स्वतःचंच असं नाही तर इतरांचं. कारण अँगरबाबत हं. तर विशेषतः अँगरला टार्गेट लागतं. ओह! हं, हं. मग ते आयदर बाहेर तरी नाहीतर स्वतःच्या दिशेने तरी. हं. म्हणजे मग हार्मिंग अदर्स, मग ते फिजिकल पासून ते व्हर्बल पर्यंत कसंही असू शकेल किंवा हार्मिंग वनसेल्फ. हं. म्हणजे संतापाने बेभान होऊन रॉकेल ओतून घेतलं आणि काडी लावली. हं. इथपासून ते सेल्फ हार्म करणं, हो. हा जो त्यातला भाग आहे. कारण अँगरला टार्गेट लागतंच. हं. असा ऑफ इट्स ओन तो येतोय. जशी अँक्झायटीमध्ये एक फ्री फ्लोटिंग अँक्झायटी असू शकते. कशाचं नेमकं बोट ठेवता येत नाही, पण अँक्शियस वाटतंय. अशी जी एक फ्री फ्लोटिंग अँक्झायटी असू शकते, तसं अँगरबाबत कधीही होत नाही. अँगरला टार्गेट लागतं. ओके.